नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक तडफदार युवा नेतृत्व आहे. एक सामाजिक कार्यकर्ते, ट्रेड युनियन ॲडवायझर, लेबर आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून ते काम करतात आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे युवा नेते म्हणून मय मतदारसंघात त्यांचा सध्या धडाका सुरू आहे. आमच्या सोबत आहेत ॲडव्होकेट अजय प्रभुगावकर. नमस्कार अजय. अजय प्रभुगावकर हे युवा आहेत आणि त्याचबरोबर आपल्या युवा नेतृत्वाचा धडाका धरून त्यांनी ज्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे, त्यांचं कार्यक्षेत्र हे फक्त मय मतदारसंघापुरती नाही आहे, त्यांचं कार्यक्षेत्र व्यापक आहे. परंतु सध्या मय मतदारसंघात ते काँग्रेसचे युवा नेते असल्याने मय मतदारसंघावरती त्यांनी आपलं केंद्र म्हणून मय मतदारसंघ म्हणून त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला माहीतच आहे की मय मतदारसंघात ज्या वेळेला प्रवीण झाटिये यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळून ते आमदारही झाले, त्यानंतर काँग्रेस पक्षाचं काम हे पूर्णपणे मय मतदारसंघात संपुष्टात आलं होतं. त्या मय मतदारसंघात काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचं काम हे ॲडव्होकेट अजय प्रभुगावकर यांनी हाती घेतले आणि त्यांना खूप चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय. आपण आजच्या या चर्चेत राजकारण आणि त्याचबरोबर अजय प्रभुगावकर यांच्या वेगवेगळ्या कार्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. अजय, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की आपण तुमच्या कार्याची माहिती जाणून घेण्यापूर्वी अजय प्रभुगावकर हे कोण आहेत, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं शिक्षण काय झालं, त्यांचा व्यवसाय काय आणि हे सगळं करून ते राजकारणापर्यंत कसे आले, हा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. सर्वप्रथम माझं मूळ गाव पिळगाव, माझा जन्मगाव असल्या कारणाने बालपण तिथेच झालं. नंतर सरकारी प्राथमिक शाळा आमच्या पिळगाव गावामध्ये आहे. 1ली ते 4थी इथं माझं शिक्षण पूर्ण झालं. हायस्कूल मी आयडियल हायस्कूल पिळगाव इकडे केलं. नंतर मग हायर सेकंडरी 11th 12th सायन्स, कॉलेज सेक्शन साखळे कॉलेज. नंतर मग BSc झाल्यानंतर इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यावेळी करीत असताना मला ना HR फील्डमध्ये ना एक लायकिंग निर्माण झाली, कारण आम्हाला इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये पाठवायचा एक उपक्रम होता. त्यामध्ये आम्ही दर एका वर्षाला 1 महिन्याची ट्रेनिंग कंपनीमध्ये जाऊन कंप्लीट करून येण्याचा आपल्याला एक प्रोजेक्ट वर्क देत होते. तर त्या अनुषंगाने आपण तो कंप्लीट करत होतो आणि मला HR पर्सनल डिपार्टमेंटमध्ये एक खास एक आवड निर्माण झाली आणि त्यामुळे मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन MBA इन HR मध्ये केलं. ते मुंबईमध्ये CET आन्सर करून ऑन मेरिट बेस मला गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर या इन्स्टिट्यूटमध्ये MBA करण्यासाठी संधी प्राप्त झाली. मी ते कंप्लीट केलं. नंतर MBA मार्केटिंग जरा म्हणजे डिस्टन्स लर्निंग, त्या कॉलेजमध्ये आपल्याला एक सोय होती की तुम्ही डिस्टन्स लर्निंगमध्ये आणखी एक पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. ओके. मग मी गोव्यात आलो. प्लेसमेंट झाली होती आमची, पण गोव्याकडे एक वेगळं नातं असल्या कारणाने मी अगोदरपासून एक विचार केला होता की काही करायचं असेल तर माझ्या मातृभूमीतच करणार, बाहेर नको. कदाचित संकोचित विचार तुम्ही म्हणू शकता, पण त्या अनुषंगाने आम्ही तो केला आणि गोव्यात येऊन अगोदर ICICI ग्रुप, नंतर रेलिगेअर ग्रुप असा प्रवास करत करत ओमकार सर्व्हिसेस या नावाचं पार्टनरशिप फर्म आम्ही ओपन केलं आणि मॅनेजमेंट कन्सल्टन्सी स्टार्ट केली 2009 पासून. ओके. ट्रेड युनियनकडे तुम्ही कसे काय वळालात? म्हणजे आता तुम्ही सध्या ट्रेड युनियन ॲडवायझर म्हणून काम करतात. आजच तुमचा खाण अवलंबितांचा मोर्चाही होता. तर HR म्हणजे पर्सनल टू ट्रेड युनियन हा बदल कसा काय घडला? HR मध्ये काम करत असताना साधारण 2010 मध्ये HR फील्ड असल्या कारणाने पर्सनल डिपार्टमेंटच्या खूपशा गोष्टी आम्हाला येत होत्या आणि लोकल डिचोली भागामध्ये ज्यावेळी कामगारांविषयी काही कुणाच्या अडचणी येत होत्या त्यावेळी ते आमच्या ऑफिसमध्ये बिनधास्त येत होते. कारण आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट ठरवली होती की कामगारांसाठी जी सेवा द्यायची आहे ती विनामूल्य द्यायची. हा मूलमंत्र घेऊन आम्ही हे कार्य सुरू केलं होतं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने ते फळास निघालं. मला एक सांग की तुझं आता एवढं खूप मोठं शिक्षण झालेलं आहे, MBA तू केलं आहे, पर्सनल डिपार्टमेंटमध्ये पर्सनल या सेक्शनमध्ये तू वेगळा अभ्यास केला आहे, ट्रेड युनियनमध्ये तू काम करतोय. या सगळ्या गोष्टी करत असताना तू जेव्हा विचार केला की मला माझ्या मातृभूमीत राहूनच सेवा द्यायची आहे, तू जर प्युअर व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला असता तर आज अजय
प्रभुगावकर आपल्याला कुठल्या तरी वेगळ्याच उंचीवरती दिसले असते. ह्याचा खेद वाटतो कधी काय की तू जो डिसिजन घेतलाय तोच बरोबर आहे आणि तू ह्या डिसिजनमध्ये समाधानी आहे? काय वाटतं नेमकं? मला वाटतं यश ही व्याख्या जी आहे ना ही वेगळ्या पद्धतीने मांडायला पाहिजे. माझ्या मते माझ्यामुळे जर समोरचा माणूस जर सुखी होतो ते माझ्यासाठी यश आहे. म्हणून मी LLB कंप्लीट करणार होतो. LLB करण्याचा हेतू तो होता, कारण कामगार विषय माझ्याकडे येत होते, बट मी दुसऱ्या कोणा लॉयरकडे ह्या केसेस पाठवत होतो. तेव्हा मला असं कळत होतं की ह्या गोष्टी जर कामगारांना अत्यावश्यक आहे तर आपण LLB का करू नये. म्हणून 2012 मध्ये मी LLB साठी रजिस्टर केलं आणि 15 मध्ये पासआउट झालो. तदनंतर मग कामगार युनियन, कामगार संघटना यांचे विषय हाताळू लागलो. आता कामगार युनियन, बाकीचे तुझे सगळे विषय, हे सगळे करत असताना राजकारणात यावं असं तुला का वाटलं? आणि आजच्या परिस्थितीत म्हणजे आज आपण बघतोय की 2012 पासून भाजपची सत्ता आहे राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता आहे, काँग्रेस आपल्याला कुठेच दिसत नाहीये. म्हणजे ज्या काँग्रेसनं सर्वाधिक काळ देशात आणि राज्यात सत्ता स्थापन केली ती काँग्रेस आज भरकटल्या अवस्थेत आहे. तर या भरकटलेल्या जहाजाकडे तुम्ही कसं काय वळलात? तुम्हाला या बाकीच्या पक्षांचं आकर्षण वाटलं नाही का? खरं तर सांगायचं म्हणजे एकदम चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. 2012च्या नंतर जे खाण कामगारांचे जे विषय होते, 2015च्या नंतर डिचोलीचे खाण कामगार माझ्या संपर्कात आले आणि त्यांचे विषय हाताळता मग 2017मध्ये नवीन सरकार आलं, मनोहर पर्रिकर CM होते. नंतर पूर्ण खाणबंदी झाली. त्यावेळी आम्ही सगळ्या मंत्र्यांकडे, सरकारी अधिकाऱ्यांकडे, सरकारी पक्षाकडे जात होतो. त्यावेळी कामगार लोकांना घेऊन जात असताना मला असं निदर्शनात आलं की एक गिरीश चोडणकर सोडून सगळ्यांकडून जी आमची अवहेलना होती आहे, म्हणून आम्ही काही तो दुरावलो बाकीच्या पक्षांकडून. आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश चोडणकर जी लोकसभेचे इलेक्शन लढत होते त्यावेळी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्यासोबत यावेळेस. आणि मला ते पटलं, कारण जो आम्हाला रिस्पॉन्स श्रीपादजी नाईककडून पाहिजे होता, ज्यावेळी आम्ही दिल्ली रामलीला मैदानावरती गेलो होतो, काहीच रिस्पॉन्स नव्हता. आणि भाजप सत्तेचा माज चढल्यासारखे काही नेते वागत होते, तो एक राग होता. आणि काँग्रेस पक्ष जरी भरकटलेल्या अवस्थेत असला तरी ह्या पक्षाकडे आज इतिहास आहे, त्यांनी ह्या देशासाठी कार्य केलेलं आहे, त्याग केलेला आहे. अशा पक्षाकडे आज काही नाही तर अनुभव ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचं जर शिक्षण जास्त असलं तरी अनुभवापुढे शिक्षण जास्त नाही आहे. सो तो अनुभव आमची युवा पिढीचे शिक्षण आणि ध्येय हे जर एकत्र आलं तर एक सुवर्णमय गोमंतक आम्ही घडवू शकतो. म्हणून त्यांच्या विनंतीप्रमाणे गिरीश चोडणकरजींनी मला सांगितलं की मयमध्ये आता आम्हाला एक व्हॅक्यूम क्रिएट झालेली आहे, कोणतरी पाहिजे. सो मला वाटतं तू ती लीड घ्यावीस. आणि सगळ्यांसोबत बोलणं करून मी तो निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्याच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर राजकारणाच्या दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झालेली आहे. गोवा फॉरवर्डचा उमेदवार हा मय मतदारसंघात काम करतोय आणि गोवा फॉरवर्डनं सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 मतदारसंघाबाबत तडजोड होऊ शकते. तुम्हीही काँग्रेस पक्षात दाखल झालात, तुमचं भव्य स्वागत या ठिकाणी काँग्रेस पक्षानं केलं. गिरीश चोडणकरने त्यावेळेला केलेल्या स्टेटमेंटप्रमाणे अजय प्रभुगावकरांसारखा तरुण तडफदार एक कार्यकर्ता पक्षाला मिळाल्यामुळे मय मतदारसंघात पक्षाचं काम वाढणार आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. या सगळ्याचा जर विचार केला, समजा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कुठेतरी काँग्रेस पक्षाने तडजोड करून ही जागा गोवा फॉरवर्डला दिली किंवा काँग्रेस पक्षाने तुमचा विचार केला, जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे? सगळ्यात अगोदर सांगायचं तर काँग्रेस पक्ष 44 बूथवरती संघटना नव्हती पूर्वी, ती आम्ही पूर्ण त्यांना संघटना करून दिलेली आहे. आज भाजप निवडून काय येतो तर त्यांची संघटना मजबूत आहे. आणि मय मतदारसंघामध्ये काँग्रेसची तशी संघटना नव्हती, जशी आम्ही आता पूर्ण तयार केलेली आहे, ऑन पेपर ॲज वेल एज ऑन फील्ड. हे पार्टी अध्यक्षांना पण माहीत आहे की कार्य कसं चालू आहे. म्हणजे एका मेसेजवरती आज 60-70 लोक एका ठिकाणावर येऊ शकतात, अशी आज आपली मजबूत संघटना झालेली आहे. असं असताना सुद्धा जर पक्ष असा निर्णय घेत असेल तर त्यांच्याशी बोलणं केलं जाईल कालांतराने. शेवटी माझं काम बघून त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि देतेवेळी त्याने सांगितलेलं की ही ऑपॉर्च्युनिटी तुला आहे. आता जर काही कारणामुळे जर असे काही निर्णय घ्यावे लागतात तर ते बसून घ्यावेत आणि जे गोव्यासाठी चांगलं आहे ते तोच निर्णय घेण्यात येईल. अजय प्रभुगावकर
हा युवा राजकीय नेता आहेच, परंतु अजय प्रभू गावकरांचं मुख्य काम आहे ते समाजकार्य आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळी कामं तुम्ही करतात. म्हणजे युवकांसाठी तुमची कामं आहेत, महिलांसाठी तुमच्या काही वेगळ्या योजना आहेत, त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत ॲग्रोसाठी तुमच्या वेगळ्या योजना आहेत. या सगळ्यांचा जर आपण धांडोळा घेतला तर अजय प्रभुगावकर यांच्याकडे एक व्हिजन डॉक्युमेंट तयार आहे आपल्या मय मतदारसंघासाठी, की मय मतदारसंघात काय बदल घडवले जाऊ शकतात आणि या मतदारसंघावरती आजपर्यंत जे दुर्लक्ष झालं किंवा आजपर्यंत जो अन्याय झाला तो दूर करणं शक्य आहे, असा पॉझिटिव्ह अप्रोच हा अजय प्रभुगावकरांकडे आहे. आपण जाणून घेणार आहोत की युवकांसाठी, महिलांसाठी आणि ॲग्रो बेस जो मय मतदारसंघाचा जो मेन गाभा आहे, काय काय योजना तुमच्याकडे आहेत आणि या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे? म्हणजे आपण जेव्हा मतदारसंघाची योजना म्हणतो, ती योजना जी आहे ती पहिलीपासून ते रिटायर्ड पेन्शनरपर्यंत काय प्लॅन आहे तो आम्ही एक विजन डॉक्युमेंट केला. मी सुरुवातीपासून पहिलीपासून घेतो. आम्ही एक असं नोट केलं होतं मई मतदारसंघामध्ये की जो प्रोफेशनल्स आहेत ते आमच्या मतदारसंघामध्ये होत नाही आहेत. सो त्याचं मुख्य कारण म्हणजे 12वी नंतर नाहीतर ग्रॅज्युएशन नंतर ते स्पर्धात्मक परीक्षा असतात, त्यामध्ये आमच्या युवकांना विशेष अशी संधी प्राप्त होत नाही. कारण जे कॉम्पिटिटिव्ह लेवलचा जो एक्सपोजर असतो मुलांसाठी, जो प्राथमिक आणि हायस्कूल लेवलला द्यावा लागतो, तो आमच्या बँडमध्ये म्हणजे गाव एरिया असल्याकारणाने, विलेज एरिया असल्याकारणाने तिकडे भेटत नाही. म्हणून आम्ही एक असा उपक्रम केला ज्याला मी NCT म्हणतो, नॅशनल कॉम्पिटिटिव्ह टेस्ट. त्याच्या अंतर्गत आम्ही एक फ्री उपक्रम मुलांसाठी इम्प्लिमेंट केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना बुकलेट दिली जाते, ऑनलाईन व्हिडिओ पालकांच्या मोबाईलवरती पाठवले जातात. जर काही मोबाईलचा इश्यू असेल तर त्यांनी हार्ड कॉपी रिफर करावी, मोबाईलचा इश्यू नसेल तर दोन्ही रिफर कराव्या, अभ्यास करावा आणि वर्षातनं एकदा आम्ही तो टेस्ट घेणार आहे त्यांची. जेणेकरून पहिलीपासून जर आम्ही सुरुवात केली तर 9वीपर्यंत मुलं अशी परफेक्ट होणार की 12वी नंतर आता आम्हाला बघायला भेटतं की 10वीत 12वीत चांगले मार्क्स भेटतात, पण नीट एक्झाम क्लिअर होत नाही, नेट होत नाही, पुढे CET होत नाही, कॅट होत नाही. अशा स्पर्धात्मक परीक्षा आमच्या मय मतदारसंघामधून जास्त क्लिअर करण्यात मुलं यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हा उपक्रम आम्ही फ्री इम्प्लिमेंट केला यावर्षी. आणि असं जर झालं तर सरकार माध्यमातून हा पूर्ण गोव्याच्या एंटायर एरियामध्ये हा इम्प्लिमेंट करण्यात येईल. आणि हे करत असताना यावर्षी MCQ टेस्ट म्हणजे 10वीच्या मुलांसाठी परीक्षा पॅटर्न चेंज झालेलं. सो खूपशा पालकांकडून आम्हाला असं विचारण्यात आलं की काहीच आम्हाला माहीत नाही, टीचर्सना पण माहीत नाही जास्त, आणि असा कुठे वर्कशॉप पण घेतलेला नाही. तर आम्ही एक एज्युकेशनल एक्सपर्ट जे आहेत आत्माराम गावकर सर, त्यांना विश्वासात घेऊन फ्री वर्कशॉप 3 दिवसाचा त्या मुलांसाठी घेतला. आणि खरं सांगतो तुम्हाला, आता जेव्हा आम्ही हाऊस टू हाऊस कॅम्पेनिंगला जातो त्यावेळी काहीतरी मुलं अंगणातून धावत येतात आणि सांगतात की तुम्ही घेतलेला वर्कशॉप चांगला होता, आम्हाला खूप पेपर इझी पडले. सो ते जास्त मला निवडणुकीत यश येवो, तिकीट मिळो, त्याच्यापेक्षा ही मुलं जी येऊन सांगतात की वॉट एव्हर यू हॅव डन, तुम्ही जे केलं ना आम्हाला खूप उपयोग पडला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ते मला वाटतं जास्त सुखदायक आहे. हे झाल्यानंतर आम्ही जॉब फेअर स्टार्ट केलं. म्हणजे आमच्या गोव्यामध्ये नोकऱ्या नाही असं काही नाही आहे, नोकऱ्या खूप आहेत, पण ते एका प्लॅटफॉर्मवरती आणलं जात नाही. म्हणून मय मतदारसंघामध्ये मी 2 जॉब फेअर घेतलेत हल्लीच, आणि जवळजवळ 60 ते 65 मुलांना जॉब ऑफर्स भेटले. त्याच्यामध्ये ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, BSc. सो त्यावेळी मला असं लक्षात आलं की वेळामध्ये जॉब्स आहेत, पण आमचा गोव्याचा मयेचा युवक तिकडे जायला बघत नाही, कारण जायला यायला 4000 रुपयाचा पेट्रोल लागतं. सो तो प्रॉब्लेम जो आहे तो जर ओव्हरकम करायचा असेल तर सरकारला काहीतरी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे आमच्या गोवन यूथसाठी फ्री ऑफ कॉस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट जर प्रोव्हाइड केली, डिचोली, पेडणे, म्हापसा अशा काही ठिकाणावरून, तर गोव्याचा युवक जो आहे तो ITI करून नाही तर बेकार बसण्याच्या पेक्षा त्या ट्रान्सपोर्टचा यूज करून वेळणाला जाईल आणि काम पण करेल. जेव्हा फ्री ट्रान्सपोर्टची सुविधा गव्हर्नमेंट उपलब्ध करून देईल तेव्हा. कारण मुंबईला आपण जर बघितलं, जास्त लोक सरकारी नोकरीच्या मागे धावत नाही, तिकडे प्रायव्हेट जॉब खूप आहेत, बट पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इज व्हेरी चीप. तो भाग जो आहे ना तो आपल्याला केअर घ्यायचा आहे गोव्यामध्ये. तशी काहीतरी कल्पना आपल्याला युवकांसाठी करावी लागेल. काही युवक जे स्वतःच्या पायावरती उभे राहायला बघतायत त्यांना आम्ही फ्री प्रोजेक्ट रिपोर्ट करून देतो, बँकिंग टायर्स करून देतो. काही बँक मॅनेजर्स आमच्या ओळखीचे आहेत, त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट करून त्यांना आर्थिक सहाय्य कसं करता येईल. म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ह्याच्या अंतर्गत 25 लाख रुपये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये देण्यात येतं. त्यामध्ये आमच्या युवकांना कसे
प्रोजेक्ट करता येईल ह्याच्यामध्ये आम्ही फ्री कन्सल्टिंग करतो, फ्री प्रोजेक्ट करून देतो. उद्देश एवढाच आहे की जर कुणाला उद्योग करायचा आहे त्यांनी ओपनली पुढे यावं, आम्ही त्यांना सपोर्ट करायला तयार आहोत. त्यानंतर महिलांसाठी आता काही मी मॅनेजमेंट कन्सल्टंट असल्या कारणाने काही उद्योजक माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. सर मी सहज एकदा त्यांना असं म्हटलं की तुम्ही इकडे येऊन काही ॲक्टिव्हिटी जे करतात महिलांना पॅकिंग डिव्हिजनमध्ये, जर तुमचे काही प्रोडक्ट्स आम्ही जर घेऊन महिला मंडळांना जर विश्वासात घेऊन तिकडे जर पॅक करून आणलं तर त्यांचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सेव्ह होईल. महिला आल्या कारणाने त्यांना जो लागणारा जो साधन सुविधा आहे ते तुम्हाला द्यावे लागणार नाही. सो घरी बसल्या कारणाने त्यांना पार्ट टाइम जॉब पण भेटेल, तुमचं पण काम होईल. अशी काहीतरी व्यवस्था आपण करायला बघतोय. आणि एका कंपनीशी आमचं बोलणं पण झालंय, प्राथमिक डिस्कशनमध्ये आहे. सो या 2-3 महिन्यामध्ये ते पाईपलाईनमध्ये जर झालं तर प्रत्येक गावामध्ये एक महिला गटांना विश्वासात घेऊन त्यांना ती साधन सुविधा पुरवून त्या प्रकारे त्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. माझी टीम आणि मी, माझे मित्र वर्ग या कामामध्ये सध्या गुंतलेलो आहे. NCT ऑलरेडी इम्प्लिमेंटेड, म्हणून मी तुम्हाला सांगितलं हा उपक्रम जो आहे ना हा पाईपलाईनमध्ये आहे. जोपर्यंत तो फायनल ऑन पेपर वर्कआउट होत नाही तोपर्यंत मी काही डिस्क्लोज करत नाही त्याच्याबद्दल. थर्डली ॲग्रो सेक्टर, मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रो सेक्टरमध्ये काही कंपन्याज आहेत जे रॉ मटेरियल जे आहेत ना ते हुबळीवरून आणतात, नाहीतर नागपूरवरून आणतात, सोलापूरवरून आणतात. सो एका इंडस्ट्रियलिस्ट जो आहे उद्योजक त्याला सहज मी म्हटलं महाराष्ट्राचा आहे ते की सर तुम्ही हे जे आणतात हुबळी सोलापूरहून हे गोव्यामध्ये का होत नाही? म्हटलं गोव्यामध्ये कोण पुढाकार घेणार? म्हटलं मी घेतो. तर त्याने मला एक संधी दिली आहे सध्या आणि एक पायलट प्रोजेक्ट आमचा पोयरा मये गावामध्ये चालू आहे. तो जर उपक्रम झाला तर साधारण पाऊस जून एंडला ती लागवड गोव्यात केली जाईल आणि जानेवारीमध्ये त्याचं हार्वेस्टिंग होईल पुढच्या. आणि तसं झालं ना तर दर शेतकऱ्याला दर महिन्याला उत्पन्न जे आहे ना ते तुम्ही विचार पण करू शकत नाही असं ह्या प्रकारे उत्पन्न त्यांचं वाढवण्यात येईल. सो अशा उपक्रम आहेत. थर्डली जे रिटायर्ड पेन्शनर आहेत त्यांना आम्ही फ्री लाईफ सर्टिफिकेट, म्हणजे घरी कोणाला जर यायला भेटत नाही तर त्यांनी जस्ट आम्हाला फोन करावा, आमचा माणूस तिकडे जाऊन त्यांची लाईफ सर्टिफिकेट घरी जाऊन त्यांना रेटिना स्कॅन करून लाईफ सर्टिफिकेट इश्यू करून देतो. सो अशा उपक्रम आमच्या आताच नाही, म्हणजे तुम्ही म्हणणार की इलेक्शन आहे म्हणून तुम्ही आता हे बोलताय नाही, म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असू दे किंवा पेन्शनर्स असू दे किंवा कामगार क्षेत्रामध्ये उद्योजकांसाठी कार्यक्रम हे प्रोग्राम्स आमचे जवळजवळ 5-6 वर्ष चालू होते. कदाचित हे प्रोग्राम चालू असल्या कारणाने काँग्रेस पक्षाने मला ऑफर दिली असते, सांगू शकत नाही. बट बिकॉज ऑफ पॉलिटिक्स वी आर नॉट डुईंग सोशल वर्क. कारण आजच्या घडीला पॉलिटिक्स म्हणजे अर्थकारण झालेलं आहे. मला वाटतं पॉलिटिक्स हे समाजकारणच आहे आणि आन्सर टू द बॅड पॉलिटिक्स इज गुड पॉलिटिक्स अँड नॉट नो पॉलिटिक्स. अजय, मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांच्या मुलाखती घेतो, अनेकांची चर्चा करतो, परंतु आज पहिल्यांदाच तुझ्याकडून मला अशा काही वेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ऐकायला मिळाल्या की आपला एक मानसिकता आपली बनलेली आहे की आमचे युवक हे सध्याच्या प्रचलित राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करतायत, परंतु अजय प्रभुगावकर यांनी ज्या पद्धतीनं आता ज्या कल्पना या ठिकाणी मांडल्या त्या अशा पद्धतीच्या इनोव्हेटिव्ह कल्पना आहेत की या कल्पना जर प्रत्यक्षात उतरल्या तर आपण जो आदर्श गोवा निर्माण करण्याच्या गोष्टी करतोय तो आदर्श गोवा हा निश्चितपणे घडू शकतो. आता अजय प्रभुगावकर हे मये मतदारसंघाचे आहेत. मये मतदारसंघाची जर एकूण परिस्थिती तिथे शैक्षणिक प्रसार त्या पद्धतीनं झालेला नाही, आर्थिक दृष्टिकोनातनं खूप गरीब मतदारसंघ, बहुजन समाजाचा सर्वाधिक जास्त भरणा असलेला मतदारसंघ, ज्या मतदारसंघाला अनेक मर्यादा आहेत, तर मये मतदारसंघ हा तुझ्या दृष्टिकोनातून तू मये मतदारसंघाची व्याख्या किंवा डेफिनेशन कसं काय करणार, म्हणजे काय आहे मये मतदारसंघ? मये मतदारसंघ सांगायचं झालं तर एक असा मतदारसंघ आहे ज्याला शेप नाही आहे. म्हणजे चौडणगाव, मयेम, शिरगाव, नार्वे, पिळगाव, वनमाळुंगे, कुडकेरे आणि कारापूर सरवट ज्याला कनेक्टिव्हिटी नाही आहे. माझा मतदारसंघ जर मी पूर्ण फिरायचा प्रयत्न केला तर मला 2 मतदारसंघ लागतात, म्हणजे डिचोलीहून वनमाळुंगे, कुडकेरे आणि तिकडून पर्याय मतदारसंघाहून कुडकेरे गाव. असं एक वेगळ्या पद्धतीची रचना असलेला गाव आहे. एकदम म्हणजे गावाची लोक एकदम चांगले आहेत. आमच्या मये मतदारसंघामध्ये 7 गाव मिळून एक मये मतदारसंघ होतो आणि समस्या खूप आहेत गावामध्ये. प्रत्येक गावाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे सांगायचं झालं चोडणमध्ये जी समस्या आणि रिक्वायरमेंट आहे ती वनमाळुंगे, कुडकेरीमध्ये नाही आहे.
कारापूर सर्वंटमध्ये काय पाहिजे ना ती मयमध्ये नको आहे, आणि शिरगावमध्ये जी गरज आहे ती पिळगावमध्ये नाही आहे. प्रत्येक गावाची वेगळ्या पद्धतीची एक रचना आहे, त्यांना वेगळा दृष्टिकोन पाहिजे त्याच्याकडे बघण्याचा, आणि तो आम्ही एक प्रयत्न केला आहे. म्हणजे सांगायचं झालं तर नार्वे पंचायत, आमच्या 7 पंचायतीमध्ये नार्वे पंचायत जी आहे ती सगळ्यात कमी रेव्हेन्यू त्यांना नार्वे पंचायतीला येतो. पण आम्ही जो विजन डॉक्युमेंट नार्वेसाठी केला आहे, म्हणजे जो विचार घेऊन आम्ही आता पुढे जातोय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इकडे बसून सांगू शकतो की 2025 पर्यंत नार्वे विल बी अर्निंग द हायेस्ट रेव्हेन्यू, म्हणजे नार्वेमध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू येईल. कारण बघायला गेलं तर मांडवी रिव्हरचा त्या भागचा बेल्ट हा जास्त आपल्या मतदारसंघामध्ये येतो, चोडणपासून ते पिळगावपर्यंत. हा अंडर डेव्हलप्ड आहे, हा आपण डेव्हलप केला पाहिजे. म्हणजे गोव्यामध्ये जे 60-70 लाख टुरिस्ट येतात ते किती लोक माझ्या मतदारसंघामध्ये येतात, का येत नाही, अशी काय आपण गोष्ट करू शकतो जेणेकरून जे येणारे पर्यटक ते काय इकडे बीच बघायला येत नाहीत. खूपशा गोष्टी माझ्या मतदारसंघामध्ये पण चांगल्या आहे की त्याचा जो एस्थेटिक सेन्स आहे तो आपण जगासमोर मांडला पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा कुठल्या पर्यटन स्थळावरती जातो त्यावेळी तो रिक्षावाला आहे ना किंवा टॅक्सीवाला तो आम्हाला विचारतो, साहेब इधर गए क्या, उधर गए क्या. तो आपला इनडायरेक्टली टुरिझम प्रमोट करीत असतो. इकडे असे किती टॅक्सीवाले किंवा आपले पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रिक्षावाले आहेत जे लोकांना सांगतात की मयेमध्ये लेक आहे, मयेमध्ये देवळं चांगली आहे, शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेली भूमी आहे ती, असे कोणी सांगत नाही. ही आपुलकीपणा आपल्या लोकांमध्ये अगोदर आपल्याला जागृत करायला पाहिजे, आणि आपला भाग लोकांसमोर असा मांडायला पाहिजे की त्याची मालकी पण आपल्याजवळ असेल. पुढे आपली जागा विकून दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा आपली जागा सांभाळून आपला गाव आपण कसं प्रोजेक्ट करू पर्यटनदृष्ट्या, त्याच्यावरती आपला जास्त भर असला पाहिजे. आणि मला वाटतं आमच्याकडे ती कल्पना आहे. म्हणजे निवडणूक झाली तर उद्या आम्ही डोकं खाजवत नाही बसणार की उद्या काय करू. राईट फ्रॉम डे वन आमचं काम स्टार्ट होणार की आम्हाला माहिती आहे आमच्या गावचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, मतदारसंघामध्ये काय गरज आहे, आणि ते कशा प्रकारे आम्ही करू शकतो. तो अशा प्रकारचा विचार आहे. म्हणजे वनमाळी कुडचिरेमध्ये जर सांगायचं झालं तर तिथे नेस्ले फॅक्टरी आहे, पण नेस्ले फॅक्टरी आणि लोकल्स ह्यांच्यामध्ये गॅप खूप आहे. तो भरून आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो. एम्प्लॉयमेंट रिलेटेड इश्यूज आहेत ते कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि आपल्या गव्हर्नमेंटला विश्वासात घेऊन कशा प्रकारे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना हाताला काम, हाताला नोकरी, हाताला धंदा कसा देऊ शकतो ह्याच्याकडे आपला जास्त भर असणार आहे. तर हे आहेत ॲडव्होकेट अजय प्रभुगावकर, आणि तुम्ही ऐकलं त्यांच्या तोंडून की कशा पद्धतीनं एक वेगळा विचार करणारा हा युवा नेता आहे, ज्याच्याकडे वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह कल्पना आहेत, आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं जे विजन त्यांच्याकडे आहे, अशा पद्धतीचं विजन असणारा एकही नेता आम्हाला अलीकडच्या काळात दिसत नाही. अलीकडचे राजकारणी मी तुम्हाला हे मोफत देणार, मी तुम्हाला ते मोफत देणार, महिन्याला अमुक देणार, वर्षाला अमुक देणार, अशा पद्धतीच्या घोषणा करतात. परंतु या सगळ्यापासून वेगळा विचार हा ॲडव्होकेट अजय प्रभुगावकर यांच्याकडे आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघाबाबत पक्का विचार केलेला आहे, एक विजन डॉक्युमेंटही तयार केलेला आहे, आणि त्यांनी आताच स्पष्ट केलेलं आहे की राजकारण हा आपला मुख्य उद्देश नाही आहे, समाजकारण हा आपल्या राजकारणाचा एक मार्ग आहे. आणि उद्या राजकारणात काय होईल न होईल, परंतु आपण जे काम सुरू केलेलं आहे ते काम आपण सातत्याने पुढे नेणार आहे. त्याचा विचार करावा की त्याचा विचार करू नये हे जनतेनं ठरवावं लागणार आहे. अजय प्रभुगावकर यांचं राजकीय भवितव्य काय असेल हे आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत, परंतु त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना निश्चितपणे जर प्रत्यक्षात उतरल्या तर निश्चितपणे मय मतदारसंघाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि मय मतदारसंघ हा आपल्याला पूर्णपणे एका वेगळ्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद अजय, खूप चांगली माहिती तू या कार्यक्रमातून दिली. थँक्यू.